नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. प्रसाद म्हणजे देवाने दिलेले वरदान. प्रसाद ग्रहण केल्याने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हा प्रसाद केवळ एक पदार्थ नसून तो देवाचा आशीर्वाद असतो. म्हणून श्रद्धेने बनवला जातो. म्हणूनच आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भक्तिभावाने प्रसादाचा शिरा तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मऊसूत असा बनवून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात करूया. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी प्रथम आपण दूध गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक पातेली गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 2.5 वाट्या दूध पाण्याचे मिश्रण घालूया. इथे मी 2 वाट्या दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतले आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता दूध गरम होत असतानाच त्यात आपण 1 वाटी पिठी साखर घालूया. इथे मी पिठी साखर घेत आहे. तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. त्याबरोबरच 2 ते 3 केशराच्या काड्या अशा प्रकारे त्यामध्ये घालायच्या आहेत आणि चमच्याने दूध व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित दूध एकजीव करून घेतल्यावर अगदी मंद गॅस करून आपण दुसऱ्या गॅसवर ते गरम करण्यास ठेवूया आणि ह्या गॅसवर आपण रवा भाजून घेऊया. आता कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यात आपण अर्धी वाटी काजू, बदाम आणि मनुका घालूया. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅस मिडियम ठेवून ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची होईस्तोवर आणि बदामीसर होईस्तोवर व्यवस्थित खरपूस अशा प्रकारे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित भाजून घेतल्यावर लगेचच ते आपण एका वाटीत काढून घेऊया. त्यानंतर त्याच तुपात 1 वाटी बारीक रवा घालूया आणि बदामीसर रंग येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळे शिऱ्याचे टेक्स्चर अगदी सुंदर असे येते. म्हणून बारीक रवाच इथे वापरायचा आहे. आता तुपात रवा घातल्यावर अशा प्रकारे एकसारखा दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो एकसारखा भाजला जातो आणि त्याचा प्रत्येक दाणा मोकळा होतो. म्हणून अशा प्रकारे शिरा दाबून दाबून अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर पाहू शकता रव्याचा रंग थोडासा बदामीसर झाला आहे. अजून मी थोडा रवा साधारणतः 2 मिनिटे अगदी त्याचा थोडासा गडद बदामीसर होईस्तोवर भाजून घेणार आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता रव्याला गडद बदामीसर रंग आला आहे. इतपतच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तूपही सुटले आहे. अशा प्रकारे तूप सुटल्यावर लगेचच त्यामध्ये आपण जे गरम करायला दूध ठेवले आहे ते अशा प्रकारे एका हाताने झाकण घेऊन थोडे थोडे करून रव्यामध्ये घालूया. म्हणजे जे दूध आपण त्यामध्ये घालतो ते अंगावर उडणार नाही. म्हणून ही ट्रिक वापरायची आहे. अशा प्रकारे थोडे थोडे दूध घातल्यावर झाकण ठेवायचे आहे. त्यानंतर पुन्हा थोडे दूध घालून पुन्हा भांड्यावर झाकण ठेवायचे आहे. म्हणजे दूध अंगावर उडत नाही आणि वाफही अंगावर येत नाही. नंतर थोडे थोडे करून दूध घातल्यावर लगेचच आपण अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थित रवा दुधामध्ये एकजीव करून घेऊया. पाहू शकता रवा दुधात अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे आणि एक एक दाणा त्याचा मोकळा झाला आहे. म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता पुन्हा रवा अशा प्रकारे एकसारखा करून घेऊया. हे करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि रवा अगदी अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते त्यातील थोडे ड्रायफ्रूट्स आता आपण घालणार आहोत आणि नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. ते बाजूला ठेवूया. आता ड्रायफ्रूट शिऱ्यात घातल्यावर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस पाहू शकता व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण स्वादासाठी 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा शिरा अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया.
पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित शिऱ्यात एकजीव झाले आहेत. आता भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 1 ते 2 मिनिटे शिऱ्याला एक वाफ देऊया. म्हणजे आपला प्रसादाचा शिरा व्यवस्थितपणे तयार होईल. साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरतील झाकण काढून पाहूया. पाहू शकता शिरा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि तूपही सुटले आहे. अशा प्रकारे प्रसादाचा शिरा पूर्णपणे तयार झाला आहे आणि दाणेदारही झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि शिरा लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाला मोकळा, मऊसूत आणि दाणेदार असा प्रसादाचा शिरा. हा शिरा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्ही बनवून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करू शकता आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.